मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्याप थकीत आहेत। मे महिना सुरू होऊनही पैसे खात्यात न आल्यानं महिलांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरी देखील 4 महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाहीये। त्यामुळे लाडक्या बहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे। यवतमाळच्या लाडक्या बहिणींशी संवाद साधलेला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। आम्हाला है ना 3 महिने झाले पैसे लाडक्या बहिणीचे आलेच नाही आहे। आम्हाला खेती नाही, वागी नाही, काहीच नाही। आम्ही धंद्यालाच जातो, पलगव बाजा घेऊन। सांगा काय त्रास होते, काय मागणी तुमची आहे? आता आमची मागणी एक आहे सर, मी लालू शिंदे बोलत आहो। आम्हाला कसं आता मागच्या त्या महिन्यात मिळाले, आता ह्या महिन्यात 2 महिन्याचे काय आता मिळाले नाही। आमच्या भावानं 2500 देतो म्हणून कबूल केले, पण आता आम्हाला त्याच्या खुशीनं जे काय आम्हाला ते देतं बस आम्ही त्याच्यातच खुश आहोत। पण आता कसं महिन्याच्या महिन्याला आम्हाला राशन तर मिळते कंट्रोलचं, पण आता त्याच्यासाठी आम्हाला तेल पाण्याला काही लागण ना, त्यांच्याकडून भावाकडून सांगा। आमची समस्या एकच आहे का दर महिन्याला आम्हाला टाका, आमची चूल चक्की चला। पैसे मिळाले नाही तर काय अडचणी येते? केवायसी करा, केवायसी केली तरी केवायसी झालीच नाही। लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे। लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय। सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकर यांनी सांगितलं। 30 एप्रिल पर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकर म्हटलं। साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनात आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच केवायसी ही मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिम मध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावर थेट या ठिकाणी 1500 रुपये जमा होणार आहे, थेट 3000 रुपये मिळणार आहे आणि काही बहिणींना तर टोटल 4500 मिळणार आहे। ही सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आज आलेली आहे आणि आत्ताच आलेली आहे। म्हणून पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करा बरं, लवकरात लवकर सर्वांनी लाईक करा। ज्या माता भगिनींनी या व्हिडिओला अजून शेअर केलं नसेल त्यांनी पटापट तुमच्या शेजारी पाजारी, तुमच्या नातेवाईक, तुमची ज्या बहिणी असतील, तुमची जे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवून द्या, जेणेकरून सर्व बहिणींना ही अपडेट कळाली पाहिजे। कारण बहिणींनो, थेट तुम्हाला या ठिकाणी डबल टिबल हप्ता एकाच वेळेस जमा होणार आहे। तर डायरेक्ट तुम्हाला मेन टॉपिकला सुरुवात करतो, जास्त वेळ घेत नाही, पण सर्वांनी व्हिडिओ लाईक करा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा बहिणींनो, महत्त्वाची अपडेट आलेली आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना आता या महिन्यात किती पैसे मिळणार असाही प्रश्न पडलेला आहे। कारण बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर मार्च पासूनचा हप्ता रखडलेला आहे। जर तुम्ही बघायला गेलं तर मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला आलेला नाहीये। नंतर तुम्ही बघितलं असेल तर एप्रिल महिन्याचे पैसे तुम्हाला आलेले नाहीये। नंतर तुम्ही बघितलं तर आता मे महिना सुरू आहे आणि मेचा सुद्धा हप्ता तुम्हाला आलेला नाहीये। टोटल जर कॅल्क्युलेट केलं तर 3 हप्ते तुम्हाला आलेले आहेत, 3 हप्ते तुम्हाला या ठिकाणी आलेले नाहीयेत, म्हणजे 3 महिन्यांचे पैसे तुमचे रखडलेले आहे। आणि जर टोटल तुम्ही हे पैसे कॅल्क्युलेट केले तर 4500 रुपये होतात। लक्षात घ्या, तर 4500 रुपये तुम्हाला एकाच वेळेस जमा झाले पाहिजे अशा बहुतेक बहिणींच्या ठिकाणी अपेक्षा आहे। पण बहिणींना तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे असा की मार्च पासूनचा हप्ता रखडलेला आहे। त्यामुळे यावेळी लाडक्या बहिणींना फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये येणार की मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये एकत्र येणार असा प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे। तर बहिणींनो, तुमचं काय मत आहे?
तुम्हाला फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये आले पाहिजे की तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये आले पाहिजे? कमेंट करून सांगा. की तुम्हाला बहिणींना टोटल 3 महिन्यांचे 4500 रुपये आले पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा. ज्या ज्या बहिणींचं मत असेल की सर फक्त 1500 रुपये आले पाहिजे अशा बहिणींनी कमेंट करून सांगा की सर फक्त मार्च महिन्याचे 1500 आले पाहिजे. आणि ज्या ज्या बहिणींचं मत असेल की 3000 रुपये आले पाहिजे अशा प्रत्येक बहिणींनी कमेंट करून सांगा की सर मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये आले पाहिजे असं कमेंट करून सांगा. आणि ज्या ज्या बहिणींचं मत असेल की सर 3 महिन्याचे एकत्रित हप्ता आला पाहिजे जसे की मार्च महिना, एप्रिल महिना आणि मे महिना, तर कमेंट करून सांगा की सर 3 महिन्याचे पैसे एकत्रित आले पाहिजे. त्यानुसार तुम्हाला ठिकाणी पैसे मिळणार आहे. म्हणून प्रत्येक बहिणीने त्यांचं मत कमेंटमध्ये नक्की पाठवायचं आहे. पुढे बघा बहिणींना काय सांगितलेलं आहे. याच सोबत आता मे महिन्याचाही हप्ता मिळणार का असा प्रश्न ठिकाणी विचारला जात आहे. बहुतेक बहिणी हाच प्रश्न विचारत आहे की सर्व आम्हाला मे महिन्यात सुद्धा हप्ता मिळणार आहे का? तर त्याचंही तुम्हाला उत्तर मिळणार आहे. तर बघा बहिणींनो, जर 3 महिन्यांचे पैसे दिले तर लाडक्या बहिणींना एकत्र 4500 रुपये मिळतील. दरम्यान केवायसीची जी पडताळणी ती पूर्ण झाल्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे. आता बघा बहिणींनो, बहुतेक बहिणींनी केवायसी केलेली नाहीये. ज्या ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्यांना पैसे मिळणार आहे. ज्यांची बाकी आहे त्यांना पैसे मिळणार नाहीये. तर ज्या ज्या बहिणींची केवायसी बाकी असेल त्यांनी केवायसी केल्याशिवायच त्यांना पैसे ठिकाणी मिळणार नाहीये. म्हणून केवायसी ही अनिवार्य गोष्ट आहे. ज्यांनी केले असेल त्यांना पैसे नक्की येणार आहे. आता बघा केवायसीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. ई केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे. आणि जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर खूप मोठा आकडा असणार आहे. खूप मोठ्या संख्येने बहिणींनी केवायसी केलेली नाहीये. त्यामुळे अशा बहिणींना अपात्र केले जाईल. अशा बहिणींचा जो लाभ आहे तो बंद होणार आहे. हा सरकारचा महत्त्वाचा निर्णय आहे. यामुळे बहुतेक बहिणी योजनेमधून बाहेर होणार आहात. म्हणजे बहुतेक बहिणींचा लाभ बंद होणार आहे. जर का तुमचाही लाभ बंद झाला तर काय करायचं त्याची तुम्हाला प्रोसेस मी सांगितलेली आपल्या चॅनल जाऊन तुम्ही बघू शकता. आता बघा, त्यामुळे लाखो महिलांचा जो लाभ आहे तो बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता बहुतेक अशा बहिणी आहे की त्यांचा लाभ बंद होणार आहे कारण त्या बहिणींनी केवायसी केली नसेल तर. आता बघा बहिणींनो, हे झालं केवायसी बाबत. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की हप्ता कधी येणार आहे. तर बहिणींनो, हप्ता उद्यापासून तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. उद्यापासून तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आणि जवळजवळ 3 ते 4 दिवस लक्षात घ्या. 3 ते 4 दिवस हे पैशांचं वाटप सुरू असणार आहे. आता हे पैसे तुम्हाला किती मिळणार आहे तर बघा, जर तुम्ही बघितलं तर बहिणींनो सहजासहजी तुम्हाला ठिकाणी 1500 रुपये ठिकाणी येणार आहेत. म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता येणार आहे. आणि जर बहिणींनो सरकारने ठरवलं तर एकाच वेळेस तुम्हाला 3000 रुपये पाठवू शकतात. म्हणजेच तुम्हाला 3000 रुपये सुद्धा मिळू शकतात. म्हणजे जर तुम्ही बघायला गेलं तर सरकार 2 महिन्यांचे हप्ते एकत्र तुम्हाला देऊ शकतो. मार्च महिन्याचे 1500 आणि एप्रिल महिन्याचे 1500 असे टोटल 3000 रुपये तुमच्या खात्यावर आज या ठिकाणी म्हणजेच उद्यापासून तुमच्या खात्यावर कधी पाठवले जाऊ शकतात. तर बहिणींनो कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला 1500 रुपये हवे आहेत की 3000 रुपये हवे आहेत? कमेंट करून सांगा. जर तुमचं मत असेल की सर आम्हाला 3000 हवे तर कमेंट करून सांगायचं की सर आम्हाला 3000 हवे. तुमचं मत असेल की 1500 हवे तर कमेंट करून सांगा की सर आम्हाला 1500 रुपये हवे. तुम्हाला 1500 रुपये ठिकाणी पाठवले जातील. आणि बहिणींनो, हे पैसे तुम्हाला उद्यापासून मिळणार आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जर का तुम्हाला उद्या SMS आला नाही तर काळजी करू नका. कारण बहिणींनो, जर तुम्हाला SMS आला नाही तर पुढील 24 तासामध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जर SMS आला नाही तर, आणि SMS आला तर चांगली गोष्ट आहे. त्यामुळे घाबरायची गोष्ट नाहीये. पैसे सर्वांना येणार आहे. टप्प्याटप्प्याने वाटप होत असतं. म्हणजेच आज काही बहिणींना मिळतील, नंतर उद्या काही बहिणींना मिळतील, नंतर परवा काही बहिणींना मिळतील. अशा टप्प्याटप्प्याने हे पैशांचं वाटप सुरू असतं. त्यानुसार तुम्हाला पैसे ठिकाणी मिळणार आहे. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ नक्की आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद.